सलूनमध्ये हेअर स्पासाठी गेलेल्या विवाहित महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे। स्पा सुरू असताना डोळे मिटण्यास सांगितल्यानंतर सलून मालकानं गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। माहितीनुसार नवी मुंबईतील खारघर परिसरातील एका सलूनमध्ये ही घटना घडली आहे। तक्रारीनुसार स्पासाठी आलेल्या महिलेनं सेवा सुरू केली असताना सलून मालकानं तिच्या परवानगीशिवाय जबरदस्तीनं तिच्या ओठाचा चुंबन घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली इथं राहणारी 34 वर्षीय महिला 18 मे रोजी माहेर कळंबोली इथं आली होती। त्यानंतर 4 जून रोजी ती खारघर सेक्टर 2 परिसरातील सलूनमध्ये हेअर स्पासाठी गेली होती। दुपारी 12:30 ते 1:30च्या दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात आले। तक्रारीनुसार स्पा सुरू असताना सलून मालकानं महिलेला डोळे बंद करण्यास सांगितले। काही क्षणातच त्यानं संमती न घेता तिच्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप महिलेनं केलाय। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरली आणि तिनं तात्काळ सलूनमधून बाहेर पडून आपल्या बहिणीसह कुटुंबियांना याबाबत माहिती दिली। त्यानंतर कुटुंबियांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत पोलिसांकडे धाव घेतली। महिलेच्या तक्रारीनुसार घटनेनंतर सलून मालकानं स्पासाठी घेतलेले 3,300 रुपये परत पाठवले, तसेच मोबाईलवर सो सॉरी असा संदेश पाठवल्याचा दावाही करण्यात आला। या संदेशाची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच महिलेचे पती आणि इतर नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यानंतर महिलेनं अधिकृत तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी विविध पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे।